नमस्कार. मी रोजच लवकर उठते आणि माझ्या इतर कामं असतात म्हणून मी सगळं स्वयंपाक करून जाते. मी यांच्याबद्दल बोलणार आहे कारण ना आज मी ही मेथीची भाजी करायला घेतलेली आहे आणि आपण मेथीच्या भाजीत हिरव्या मिरच्या आणि कांदा घालतो आणि थोडी मूग डाळ नाहीतर तूर डाळ आणि खवलेला नारळ घालतो. तर ही भाजी मी यूट्यूब रेसिपी दाखवली आहे. मला एवढंच बोलायचं आहे. बघा, आज मी माझ्या लहानपणात अशा मिरच्या मी बघितल्या नव्हत्या. हे बघा, एकदम बघा कसा आकार आहे तो बघा या मिरचीचा. बघा, एकदम असा सापासारखा फणा करून राहतो. अशा खूपच अशा मिरच्या बघा आकाराच्या आहे. म्हणजे आजचा शेतकरी आधुनिकरित्या शेती करून ह्या भाज्या उगवतो. आपण शेतकरी म्हणजे माणसाला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे, महत्त्व द्यायला पाहिजे. कारण आपण जो स्वयंपाक करतो तो स्वयंपाक बाहेर टाकता कामा नये. आपल्याला पाहिजे जेवढं पाहिजे तेवढंच करून खावं. बघा, या आपल्या शहरात ताजी ताजी मेथीची भाजी जिथे मी राहत होते तिकडे सगळीकडे अशा भाज्या ताज्या मिळत नव्हत्या. पण आज या शहरात, हे मोठे शहर आहे, तुम्हाला माहीत आहे. हे बघा, ह्या अशा भाज्या खूपच पालेभाज्या खायलाच पाहिजे, कंपल्सरी आहेच. पण मला आज खूपच महत्त्व वाटलं जेव्हा मी मेथीची भाजी करायला घेतली तर ह्या मिरच्या आकाराच्या कशा होतात. म्हणजे शेतकरी किती त्रास घेऊन भाज्या सगळं इतर धान्ये सगळे उगवतो. किती स्वतः आपण विचार करा. आणि आपल्याला हे काय म्हणतात डोर टू डोर आपल्याला ह्या भाज्या उपलब्ध होतात. म्हणून मला ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचं आहे की अशा खूपच आता यूट्यूबच्या मार्फत भाज्यांना फळांना वेगळा वेगळा आकार येतो आणि इन टेक्निकल वे खूपच वेगवेगळे काय म्हणतात ते आयडिया सुचवून अशा म्हणजे शेती करतात. मला खूपच मी यूट्यूबर आहे वैशाली शिरसाट. काही कारणामुळे माझे व्हिडिओ आले नाहीत कारण मी माझ्या कामात व्यस्त असते म्हणजे मी होम ट्युशन्स देते आणि मला जरा यूट्यूब करायला टाईम मिळत नाही. पण त्याच्यात टाईम काढून मी जवळजवळ 500 यूट्यूब केलेले आहेत. आणि मला आवड आहे की आपलं जे ज्ञान आहे ते दुसऱ्यांना हे सांगावं, चांगला बोध दुसऱ्यांना द्यावा. म्हणून मी यूट्यूब बनवते. खूपच मी जेवणाच्या रेसिपी दाखवलेल्या आहे. इतर माझी शिवण असते म्हणजे हँड एम्ब्रॉयडरी, मग क्रोशर वर्क हे सुद्धा दाखवलं आहे. खूप दिवस झाले मला वेळ मिळत नव्हता. पण मी आज असं विचार केला की तुम्हाला ह्या भाज्याबद्दल चांगल्या चांगल्या अशा पालेभाज्या मुलांना
करून द्याव्या. कारण मुलं आताच्या काळात काय ते पिझ्झा, बर्गर, शॉर्मा अशा वस्तू खातात. पदार्थ केलेले खातात. तर ह्या अशा भाज्या बघा, मेथीची भाजी आपण थेपले करू शकतो, थालीपीठ करू शकतो. मेथीची वडी माझी यूट्यूब रेसिपीमध्ये आहे मेथीची वडी. मी वैशाली शिरसाट आहे. आणि ही बघ मेथीची वडी, मेथीची भाजी, मेथीचे थेपले असं मेथीच्या भाजीपासून आपण खूपच जिन्नस पदार्थ करू शकतो. मला खूप अशी एक क्युरिओसिटी आहे, म्हणजे मला हे सगळं तुमच्या समोर मांडायचं आहे. मला स्वयंपाकात मी असं म्हणत नाही, आय एम नॉट परफेक्ट इन दिस वर्ल्ड, बट इंग्लिशमधून म्हणतात, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. एव्हरीथिंग इज पॉसिबल. वन्स यू आर एंटर इन टू द फील्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. नो मॅन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड असं नाही आहे. तर आपण भाज्या खाव्यात, आपला आहार सकस ठेवावा आणि सकाळी उठून व्यायाम पण करावा. जेवढं तुम्हाला आसनं जमतात ती आसनं करा आणि वॉकिंग करा, ब्रिस्क वॉकिंग करा. ॲटलिस्ट हाफ ॲन अवर तरी करायलाच पाहिजे सकाळ संध्याकाळ. तरच आपलं आरोग्य चांगलं राहील. या मेथीच्या माध्यमातून मेथीची भाजी आणि ह्या मिरच्याचा मला व्हिडिओ करावासा वाटला. माझे जे यूट्यूब आहे तर तुम्ही अवश्य बघा. आणि जर का हा असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. धन्यवाद. बघा.